हे बघा, हे दोन मोती, एक काळा मोती आणि एक पांढरा मोती. हे दोन मोती यांचं नशीब ठरवणार. हा बघा बटवा, या लोहाराने यातून एक मोती काढायचा. जर त्याने पांढरा मोती काढला तर तो सगळ्या कर्जातून, सगळ्या त्रासातून मुक्त. पण जर त्याने काळा मोती काढला तर त्याला माझा गुलाम बनावं लागलं. आता या बटव्यात हात घाल आणि घे आपल्या नशिबाची परीक्षा. बघू तुझं नशीब उघडतंय का बिघडतंय. शाबास, काढलाच एक मोती. उघड बघू मूठ. तुझं नशीब तुला कुठं घेऊन जातंय ते बघ. वाईट झालं, खेळात तू हरलास. या खेळाचा निकाल लागलाय बर का. हा लोहार खेळात हारलाय. मधराज, मला माफ करा. मला गुलाम नका करू. मला गुलाम केलं तर माझी बायका पोर रस्त्यावर येतील, त्यांचे हाल होतील. हो, दया करा मालक, दया करा माझ्यावर. हारलास तर माझा गुलाम होशील हे आधीच ठरलं होतं. उचला रे याला, हात घेऊन जा. आजपासून हा माझा गुलाम झालाय. मोत्यांच्या खेळात हरलाय हा. आता याची प्रत्येक गोष्ट माझी झाली. याचं घर, याची जमीन, याची बायको आणि याची ही पोरगी सुद्धा. हे चुकीचं आहे. नियम असा होता की हा फक्त गुलाम होईल. मग गुलामाला पण मालमत्ता जमवण्याचा अधिकार नसतो. हा सुद्धा अलिखित नियम आहे. पण असं आधी काही सांगितलेलं नव्हतं. खेळाचे सुद्धा काही अलिखित नियम असतात. ते असे सांगायचे नसतात. प्रत्येक वेळी प्रत्येक नियम सांगायलाच हवा असे काही नाही. तो आधीच ठरलेला असतो. आठवतं ना जगदंबा? किसना, तू नियम मोडलायस हे खरंय. मग आता तेरी तुला शिक्षा घ्यावीच लागेल. अगं पण हे बघ, पहिल्याच्या शर्यतीत नेम असतो ना. पुन्हा सांगितलं नाही म्हणून काय झालं?
तू तुझ्या मैत्रिणींना खेळताना सुद्धा हेच सांगितलं होतंस? एकदा का आपल्याला नियम कळला तर तो कायम पाळायचा असतो, हो की नाही? बघ, मी नियम आणि कायद्याला धरूनच चालतो. आता ठरलेल्या नियमानुसार वागण्यापासून स्वतः देवही मला अडवणार नाही. ए, बघताय काय? त्या लोहाराच्या पोरीला पकडा आणि माझा गुलाम बनवा. तुळजाईची शपथ आहे, कोण हिला कसा हात लावते तेच बघते मी. आता खेळाच्या नियमानुसार ती माझी गुलाम झालेली आहे. आता तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. ए, धरा रे तिला. अरे हे बघताय काय? शोधा तिला. सापडली नाही तर खांडोळी करीन एकेकाची. महिषा, तू हे दृश्य नीट बघितलंयस ना? नीट बघ म्हणजे तुला त्याचा अर्थ लागेल. अरे ती मुलगी जगदंबा मदराजा समोर सुद्धा झुकली नाहीये. हेच तर हवंय मला दिती माता. म्हणजे दिती माता, कदाचित तुम्हीच नीट पाहिलं नाहीये. ती गोंधळून गेलीये, सैरभैर झालीये. कारण मद तिच्या समोर नियमाला धरून वागतोय. त्याच्याशी कसं वागायचं हे तिला कळत नाहीये दिती माता. देवांच्या वर्तणुकीतला हाच कच्चा दुवा इतकी वर्ष शोधत होतो मी, जो आता मला सापडलाय. कच्चा दुवा नेमका कोणता? दिती माता, हे देव हे अनितीनं कधीच वागत नाहीत. हे असुरांसारखे वागत नाहीत. हे नियमबद्ध आणि नैतिकतेनं वागतात, ज्याचा त्यांना अहंकार आहे आणि जे त्यांचं बलस्थान आहे. आतापर्यंत आपण पाठवलेले तीनही रिपू नियमाला सोडून वागले, अनितीनं वागले आणि म्हणून त्यांच्या समोर पराभूत झाले. जगदंबा आणि तुळजानं नीतीला धरून नियमबद्ध उत्तर दिलं. पण आता हा मदराजा हा त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देतोय, नियमाला धरून चालतोय. आता त्याच्याशी कसं वागायचं, कसं खेळायचं हे त्यांना कळत नाहीये. हे सगळं ठीक आहे, पण यातून तुळजा आपल्याकडे कशी येणार? येणार. तिच्या जवळच्या, तिच्या प्रिय माणसांना त्रास झाला की तुळजा प्रकट होणार, आपल्याला शरण येणार. दिती माता, आज त्याचंच दर्शन झालंय. तिचा हा संताप, तिचा हा उद्रेक आपल्याला स्पष्ट सांगतोय की आता ती वेळ दूर नाही जेव्हा तुळजा माझ्या समोर उभी असेल, हताश, हतबल, आणि मी अलगत तिला प्राप्त करेन. तुळजा, तुझ्या स्वागताची तयारी करायला हवी. हा?
बी आले की का? देवी आई, आता तूच आम्हाला वाचव. काहीतरी चमत्कार दाखव देवी आई. अहो सोडा माझ्या लेकीला, लहान आहे ती. मी पाया पडते तुमच्या. लहान आहे वाजून ते, नका पकडून नेऊ तिला. काय रे, पळताय कुठे? ती कुठे आहे? अरे अरे ऐका, अरे मूर्खांनो, अरे पळताय कुठे? अरे ऐका. आलीस, इथे पण आलीस. तू माझ्यासाठी इथे आलायस ते माहितीये मला. माहितीये ना, मग चल माझ्यासोबत. तुला असुर नरेशांच्या समोर उभं करतो. अगं तुझ्याच गावातल्या लोकांचा त्रास तरी कमी होईल. मी त्यांना त्रासातून सोडवणारच आहे, पण महिषासुराचा अंत करून मी त्याच्यासाठीच या गावात आली. आणि मी तुला अडवण्यासाठी या गावात आलो. आणि तुला घेतल्याशिवाय परत जाणार नाहीये. तू गावातल्या लोकांना कारण नसताना छळतोयस, न्याय आणि नियमांच्या आडून त्यांच्यावर अन्याय करतोय. पण लवकरच मी हे सगळं संपवेन. आणि तू तुझी मर्यादा ओलांडलीस तर तुलाही संपवेन. सावध राहा. सावध तू राहा जगदंबे. अगं एवढीशी तर आहेस, किती चुरू चुरू बोलतेस. उलट तुझीच दया येते मला, आणि म्हणून तुला सोडून देतोय मी. लवकरच तुझ्या या गावाचे यापेक्षा जास्त हाल करणार आहे मी. तेव्हा हीच मान खाली झुकवून याच जिभेने गयावया करायला माझ्या समोर येशील. लक्षात ठेव. माफी मागायची वेळ कुणावर येणार आहे हे कळेलच तुला. शांत व्हा, शांत व्हा. अवा गंगाई, कुठे ठेवला असेल काही असणे? काय प्यायला काही देत असतील ना? आपण तर घरी परत आलो, पण यांचं तिथं काय हाल होत असतील ग? अव रडू नका, किती तरस करून घ्याल स्वतःच्या जीवाला. थोडं जेवण घेऊन आलीये, 2-2 घास खाऊन घ्या. हा, मी तिथं ठेवतो. हा नको ग गंगाई, काय बी नको वाटायला लागले बघ. अव असं काय करताय तुम्हीच? असं धीर सोडल्यावर त्या बिचारा मालून कोणाकडे बघायचं? पोरांना आईचाच आदर असतो. या हीच अशी डगमगली तर पोरांनी काय करावं सांगा बरं. खरं आहे, आपल्या समध्यांची आई तुळजाई. आपण समधी तिची लेकरं. आपण तिच्या किती कहाण्या ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. आता तिला सुद्धा महादेवांपासून दूर व्हावं लागलं. तिला विरहाचं दुःख होतच की, पण तरी बी ती अनुभूतीच्या हाकेला धावून गेली.
स्वतःच्या आयुष्यातली वादळ मागं सारून कुकुरासुराशी धीरानं लढली. तेव्हा ती देवी तर होतीच, पण आई पण होती. आई, माझं बाळ या असुराने पळवून नेलं आई. आणि आता कामातून होऊन तो मला भार्या बनण्याची मागणी घालतोय आई. ही तर देवी आहे, एक स्त्रीच ना. मला बाई नाही तर एक आई मारेल असं ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं. आई म्हणजे मी नाही, आई म्हणजे साऱ्या जगताची आई, जगत जननी आई. ही आई तुझा वध करेल. देवी आईचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. अहो, कठीण प्रसंगात एखादी आई जेव्हा ठामपणे उभी राहती ना, तेव्हा स्वतः तुळजाभवानी तिच्यात वास करती असं म्हणतात. तुम्ही बी पहिल्यापासून लढाऊ बाण्याच्या आहात, अगदी आपल्या देवी आई सारख्या. या प्रसंगात बी तुम्ही धीरानं लढाल. आमचा लोहार दादा सुटून येईलच, पण तवर तुम्ही कुटुंबाची काळजी घ्याल, रक्षण कराल, आणि देवी आई हायच पाठीशी. समद ठीक होईल बघा. वैभवजी, तुमच्या बोलण्यानं जरा धीर वाटला. तुमच्यासारखी माणसं पाठीशी आहेत म्हणून लय आधार वाटतोय. भाऊजी, जरा आमच्या मालूला बी समजावून सांगतासा का? भावर लय जीव आहे हो तिचा. सुंदरा, अगं जे आयुष्यात केलं नाही ते तुझ्यामुळे करायला लागायला लागले. अगं हे कुणाच्या घरात घुसलोय आपण आणि इथं काय करायचं आहे? अहो, समधी माणसं त्या मदराच्या वाड्यावर जमा झालेत. त्याचाच फायदा घेऊन समध्यांच्या घरातलं सोनं नाणं दागदागिनं जे काय बी मौल्यवान सापडल ते घेऊन यायला त्या मदराजने सांगितलंय. अगं पण असं कुणाच्या बी घरातलं आपण कसं काय पण न्यायचं? हे पाप आहे. का बसा, काय पाप बीप नसतंय. आपल्या बी डोक्यावर कर्ज हाय. आपले काय हाल होतील याचा जरा विचार करा. काय करायचं ते करू दे, पण हे असलं वंगाळ काम करणार नाही म्हणजे नाही. अहो, तुमच्या थोबाडावरनच दिसतंय तुम्ही यासाठी तयार नाही म्हणून. हे बघा, माझं ऐका. ज्यांना मरायचंय त्यांना मरू देत. अहो, तुमच्या भल्यासाठी सांगते. हा, त्या मदराजाचं ऐकूया. चला आता, अजून बरीच घरं फिरायची आहेत. मालू, मी तुझ्या बाबांसाठी काहीच करू शकले नाही. मला माफ कर. अगं, असं काय म्हणते जगदंबा? तू लई काय काय केलेस आमच्यासाठी. तिकडे वाड्यावर गावातले समदे घाबरले होते, तेव्हा तूच माझ्या बाबांना वाचवण्यासाठी पुढे आलीस. तू मला जी कवडी दिली होतीस ना, त्यामुळेच माझा आणि आईचा जीव वाचला. तुळजाईने आम्हाला वाचवलंय. आता ती माझ्या बाबांनाही असंच वाचवेल. तुळजाई त्यांना नक्की वाचवेल, पण त्याच्या आधी ह्या मद्राजला चांगली शिक्षा व्हायला हवी. लय वाईट आहे तो. हो ग, पण त्याला कोण अडवणार? मी अडवेन त्याला. तू धाडसी आहेस जगदंबा, पण तो केवढा आहे आणि तू किती छोटी आहेस. तू हत्या आणि मुंगीची गोष्ट ऐकली आहेस ना? हत्या असतो भला मोठा आणि मुंगी एवढूशी, पण हत्तीनं तिला त्रास दिला तर ती त्याच्या कानात शिरते आणि कडकडून चावते आणि तो जमिनीवर लोळायला लागतो. काही करू शकत नाही तो. मुंगीची माफी मागतो तो, तेव्हाच ती त्याला सोडते. हा मद्राज पण तसाच गर्विष्ठ हत्तीसारखा आहे. आता त्याला रोवायचं
करायची वेळ आली. खरंच काय जगदंबा, तू म्हणतेस तसंच व्हायला हवं. तू ना एकदम भारी आहेस. तू बोलतेस ते ऐकल्यावर एकदम वेगळं वाटतं बघ मला. एकदम शक्ती येते बघ अंगात. तुळजाईचा हात पाठीवर पाहिजे आणि तुझी साथ पाहिजे जगदंबा. दुसरं काय बी नको बघ मला.